नमस्कार विद्यार्थी मित्रो, गणिताच्या आणखी एक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तुमच्या गणिताच्या शिक्षकाने कधीही तुम्हाला वर्गात न शिकवलेली गणिताची ट्रिक आज आपण इथे डिस्कस करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, या गणितांना पाहिल्यानंतर आपल्याला निश्चितच स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या गणिताची आठवण येते आणि ह्या गणितांना पाहिल्यानंतर चांगल्या घाम फुटते। बघा विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीचे जे गणित आहेत ते गणित आपण ट्रिकच्या माध्यमातून कसं सॉल्व करायचं आहे, कसं सोडवायचं आहे त्या आज आपण इथे बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीचं जर गणित तुम्हाला दिसलं तर सर्वात आधी काय करायचं आहे, हे जे शेवटची संख्या असते अंशात आणि छेदामध्ये असते तिला आपण काय करायचं आहे, 1 आणि 3 अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा 1 2 3 4 चारदा 1 आहे म्हणजे 4 ठिकाणं आपण तयार करून घ्यायचे आहे। त्यानंतर सर्वच ठिकाणी प्लस प्लस आहे म्हणजे सर्वच ठिकाणी प्लस आहे। 1दा 2दा 3दा आणि 4दा प्लस आहे, आपण ते सुद्धा इथं लिहिलं। याच्यानंतर काय करायचं, या दोघांची बेरीज करा, इथे लिहा 4, या दोघांची बेरीज करा, इथे लिहा 7, या दोघांची बेरीज करा, इथे लिहा 11 आणि या दोघांची बेरीज करा, इथे लिहा 18। आता काय करायचं, उत्तर तुमचं आलेलं आहे 18/11। बस हा जो तुम्हाला दिलेला आहे फ्रॅक्शन, या फ्रॅक्शनचं उत्तर किती येणार आहे, 18/11। अशाच पद्धतीने तुम्हाला हे गणित मी सॉल्व करून दाखवतो। बघा विद्यार्थी मित्रो, इथं काय आहे, शेवटची संख्या दिलेली आहे तुम्हाला 2 आणि 7। आता बघा 2 आणि 7, इथं 2 लिहिले 7 लिहिले। आता बघा इथं ठिकाणे किती आहेत, 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5 ठिकाण आहे। त्यानंतर सर्वच ठिकाणी बेरीज आहे, सर्वच ठिकाणी बेरीज आहे, तर 1 2 3 4 5 5दा बेरीज आहे। बस सेम त्याच पद्धतीने दोघांची बेरीज करा, इथे लिहा, या दोघांची बेरीज करा, इथे लिहा, या दोघांची बेरीज करा, इथे लिहा, या दोघांची बेरीज करा, इथे लिहा आणि या दोघांची बेरीज करा आणि इथे लिहा। बस उत्तर झालं 66/41। आता हा 2 गणितावरून तुम्हाला ट्रिक समजली आहे विद्यार्थी मित्रो। जर तुम्हाला ही ट्रिक समजली असेल तर निश्चितच तुम्ही ह्या गणिताचं उत्तर तुम्ही सोडवायचं आहे आणि उत्तर तुम्हाला कॉमेंटमध्ये द्यायचं आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायचे आहे। अशाच नवनवीन ट्रिककरिता माझ्या चॅनल्सला फॉलो करायचे आहे। धन्यवाद मित्र।